नमस्कार. पुण्याच्या बाहेरची स्मार्ट डेव्हलपमेंट. मी आता इथे वाघोलीच्या बावडी रोडच्या भागात आहे. इथे मॅजेस्टिक बिल्डरच्या ओएसिस नावाच्या सोसायटीमध्ये आलेलो आहे. या सोसायटीमध्ये काय काय कारनामे बिल्डरांच्या कृपा आशीर्वादाने झालेत या मी तुम्हाला दाखवतो. 11 मजली टॉवर बांधलेत आणि या टॉवरच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पाणी बघा केवढं भरलंय. हे बघा, हे पाणी जे भरलंय या पाण्याच्या खालच्या बाजूला अक्षरशः हिरवळ आलेली आहे. या सोसायटीमधल्या काही सभासदांनी मला इथं बोलवलं. इथं गंमत बघा, इथं जिवंत झरे रस्त्यावर आहेत. हे बघा इथं जिवंत झरे आहेत. इथनं हे बघा, हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला आहे. या सिमेंट कॉन्क्रीटच्या आतनं पाणी बाहेर येत आहे. इथनं आतनं पाणी बाहेर येत आहे. भिंतीच्या कोपऱ्यातनं पाणी बाहेर येत आहे. ही अवस्था आहे. आणि नेमकं या सोसायटीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत या आपण इथल्या सभासदांशी चर्चा करूयात. काय विषय एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तुमच्या सोसायटीचा? सर, आपल्या सोसायटीचा हँडओव्हर झालं 2020ला, पोझिशन मिळाला 2020ला. तेव्हापासून हा प्रॉब्लेम सतत आहे. त्या अगोदर पण जेव्हा बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन होती तेव्हा सुद्धा हाच इश्यू होता. ही भिंत पूर्ण पडली होती तेव्हा. एवढं पाणी खालून येत होतं. तरी बिल्डरने बेसमेंट पार्किंग काढली आणि त्या बेसमेंट पार्किंग जवळपास 90 पार्किंग आहेत. त्या सगळ्या पार्किंग जवळपास 9 महिने पाण्याखाली असतात. हा प्रश्न फक्त आजचा नाही, हा प्रश्न मागील 5 वर्षापासून आहे. म्हणजे जेव्हापासून तुम्ही पोझिशन घेतलं तेव्हापासून हा प्रश्न आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच नाही. आणि वाघोलीत 10 मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी आमच्या इथं खाली पाणी येतं. त्याला जबाबदार आहे कारण वॉटरप्रूफिंग त्याने केलेली नाहीये. नंतर गेटला विहीर आहे, त्या विहिरीचं सगळं पाणी खाली येतं कारण विहिरीचा वॉटर टेबल पेक्षा आपलं बेसमेंट खोल आहे. म्हणजे आता मी ज्या गेट मधनं आत आलो त्या गेटच्या तिथे विहीर आहे. आणि नियमानुसार पाण्याच्या जिवंत स्त्रोताला कव्हर करता येत नाही. बिल्डरने कुठली परवानगी घेतली आम्हाला माहित नाही. ती विहीर कव्हर केली आहे, त्याचं सगळं पाणी इथं येतं. पीएमआरडीए कडे आम्ही याविषयी माऊली आबां थ्रू तक्रार केली होती. पीएमआरडीएने सुनावणी घेऊन सांगितलं की तुम्ही तुमचा प्रश्न बिल्डर सोबत मिळून सॉल्व्ह करा. तरी पण बिल्डरने कुठलंच आम्हाला पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी हात वर करून दिले. मागच्या वर्षी पीएमसीचे अधिकारी सुद्धा इथं आले. मी स्वतः पीएमआरडीएच्या आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं. त्यानंतरही कुठलाही काम झालं नाही. पण आता तुम्ही हेच एक अंडरग्राउंड पार्किंग आहे, हे अंडरग्राउंड पार्किंग तुम्ही विकत घेतलंय का कोणी, का तुम्हाला फुकटच दिलं असेल? खरं तर अशी अवस्था नाही. फुकट नाही. बिल्डरने तुमच्याकडनं पार्किंगचे पैसे घेतले? पार्किंगचे पैसे घेतले. हो. आम्ही जेव्हा हे बुकिंग केलं तेव्हा 2 ऑप्शन होते, अनकवर्ड अँड कवर्ड. हे कवर्ड पार्किंग मध्ये सेफ्टी पर्पज साठी आम्ही हे म्हणजे हे बुक केलं होतं चार्जेस पे करून. पण ऑलमोस्ट आम्ही वर्षाचे 9 महिने इकडे गाडी पार्कच करत नाही, बाहेर पार्क करतो विदाउट सिक्युरिटी. आणि आम्ही मल्टिपल लेटर्स बिल्डरला देऊन झालेत की आम्हाला काहीतरी प्रोव्हिजन द्या, तुमची माणसं बोलवा, आम्ही याच्यावरती काहीतरी हे करू. बट काय होतं, काही झाल्याशिवाय कोण जागे होत. तुम्ही किती पार्किंगचे चार्जेस दिले? आय थिंक ऑलमोस्ट 2 लाख रुपीज. 2 लाख रुपये. 2 लाख रुपयांना पार्किंग विकलं जातं आणि त्या पार्किंगची व्यवस्था अशा पद्धतीने पाण्यामध्ये केली जाते. आता हे पाणी जर असं 8-8, 9-9 महिने असंच पडत असेल तर याचे जे बँकेचे लोनही फेडले जातात. एक सर्वसामान्य नागरिक फ्लॅट घेण्यासाठी बँकेकडनं कर्ज घेतो, 2-2 लाखावर इंटरेस्ट भरतो. त्या 2 लाखाचे अक्षरशः बँक 4-4, 5-5 लाख रुपये घेते आणि बिल्डरांना काही सौरसूतक नाही. अशीच अवस्था करून ठेवली जाते. पीएमआरडीएची लोक लक्ष देत नाही, पीएमसीची लोक लक्ष देत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही पुण्याच्या बाहेरची डेव्हलपमेंट आहे. आणि आम्ही त्यांचे जे मेन हे राहुल मुंद्रा, कैलास यांना मल्टिपल टाइम्स कॉल वरती रिक्वेस्ट केले. बिल्डरचं नाव काय? बिल्डर मॅजेस्टिक लँडमार्क ओनर आहे. त्यांचे जे केअरटेकर मनीष म्हणून आहेत त्यांना मल्टिपल कॉल केलाय. त्यांनी येतात फक्त पाणी हे करतात आणि त्यांच्यावरती प्रोव्हिजन देत नाहीत. त्यांचे इंजिनियर येत नाहीत, फक्त येतात सर्वे करतात जातात. परमनंट सोल्युशन काय नाही. आता ह्याच्यामध्ये लाईव्ह वायर्स आहेत. हे पाणी काढायला कोण बाहेरचे रेडी होत नाही. आणि एखादं लहान मुलं इकडे खेळतात. आम्ही ऑफिसला जाणारी लोक, आम्ही काही इथे नाही. एखादा बाळ किंवा मूल कोण पण मोठं माणूस गेलं, काय झालं तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? आणि ही बिल्डिंगचं तो म्हणतो की हे अशी शक्यताच नाही. पण मला सांगा, कुठल्या पण स्ट्रक्चर एवढं पाण्यात भिजत राहिलं तर त्याची लाईफ टाइम काय? हे आता मी आल्यानंतर मी आता बघितलं हे सिमेंट कॉन्क्रीट मधनं पण पाणी बाहेर येतंय. त्याचं रिझन त्याची शाश्वती काय आहे? 192 फ्लॅट्स मध्ये 4-4 मेंबर्स राहतात. 192 फ्लॅट आहेत. आणि 4 मेंबर राहतात. एवढ्या मेंबरच्या लाईफची रिस्क घ्यायला सगळे रेडी आहेत. उद्या बिल्डिंग हे झाली तेव्हा मग मंत्री आणि येणारे मग पैसे द्यायला आम्हाला.
192 सभासदांची सोसायटी आहे, 192 लोकांना फसवलं जातंय, पण प्रशासन अक्षरशः बिल्डरची बाजू घेऊन उभं आहे का असा प्रश्न पडतो. या देशामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळेल का? 192 सभासद म्हणजे प्रत्येक घरात आपण 4 जरी लोक पकडली तर जवळपास 800 ते 1000 लोकांना बिल्डर टोपी लावतोय, पण प्रशासन याची दखल घेत नाहीये. मागच्या वर्षी आपण इथे लोकांनी तुम्हाला सांगितलंच की 2-2.5 लाख रुपये भरून पार्किंग लोकांनी घेतल्या. पण लोकांनी त्या पार्किंग घेऊन सुद्धा एका सभासदाची आमची अल्ट्रोज, टाटाची अल्ट्रोज गाडी 5-6 लाखाची पूर्णपणे स्क्रॅप झाली. काय म्हणताय? पूर्णपणे स्क्रॅप. त्याला इन्शुरन्स क्लेम पण मिळत नाही, काहीच नाही भेटलं त्याला. त्याच्यानंतर 2-3 टू व्हीलर्स मागच्या वर्षी पूर्ण हे झाल्या. लहान मुलांच्या सायकली पण पूर्ण स्क्रॅप झाल्या मागच्या वर्षी, पूर्ण म्हणजे फेकूनच द्यावा लागल्या त्या आपल्याला. तर याला सर्वस्वी मॅजेस्टिक लँडमार्क हा बिल्डर जबाबदार असून. बिल्डरचं नाव काय? बिल्डरचं नाव सगळ्यात महत्वाचा माणूस आहे त्यामध्ये मनीष माहेश्वरी. त्याच्यानंतर कैलास मुंदडा जो हा प्रोजेक्ट लीड करतो. आणि ऍग्रीमेंटवर साईन आहे राहुल मुंद्रा याची. म्हणजे 3 ताराची 3 माणसं आहेत तिथे. कैलासकडे गेल्यावरती तो म्हणतो राहुलकडे गेल्यावरती तो म्हणतो हे. आणि आता मी त्या दिवशी ऑफिसला गेलो होतो तर मला तिथे मनीष माहेश्वरी भेटले होते. मनीष माहेश्वरीनं म्हटलं सर मी ओएसिस मॅजेस्टिक मधून आलोय. त्यांनी नावच घेऊन मला सांगितलं की तिकडे कैलासकडे जा म्हणून. मनीष माहेश्वरी हा सगळ्यात महत्वाचा माणूस आहे यामध्ये. आणि त्यांनी आमची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. आणि ते एवढं पाणी साचतं, इथे जीवितहानी वगैरे झाली तर कोण जबाबदार राहणार याला? प्रशासन किंवा बिल्डर याची जबाबदारी घेणार का? तुमचं कन्व्हिन्स डीड केलं का त्यांनी? कन्व्हिन्स डीड नाही केलं अजून आम्ही. ही गंमत आहे बघा. मी नेहमी म्हणतोय ना की कन्व्हिन्स डीडच करून देत नाही बिल्डर. म्हणजे कसं आहे, अजूनही बिल्डरला या लँडमध्ये इंटरेस्ट आहे, पण या लँडमध्ये बिल्डिंग जी उभी केली आहे त्या सभासदांमध्ये त्यांना काही सोयी सुविधा देण्याच्या मध्ये काही इंटरेस्ट नाही. आणि लाज या गोष्टीची वाटते, या बिल्डरचे जे काही अजून काही ठिकाणी प्रोजेक्ट चालू असतील तर एक सामान्य नागरिक या बिल्डरकडे फ्लॅट बुकिंग करून फसतोय का असा विचार खरं तर सामान्य जनतेने केला पाहिजे. अशा हरामखोर बिल्डरांकडे कशाला आपण फ्लॅट बुक करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुण्यामध्ये अजून त्यांचे कुठं प्रोजेक्ट चालू आहे? खराडीमध्ये त्यांचा खराडी सेंट्रल म्हणून प्रोजेक्ट चाललाय मोठा. त्याची एका फ्लॅटची किंमत 1 ते 1.5 कोटीपर्यंत आहे. त्यानंतर कोथरूड सेंट्रलला पण त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट चाललाय. तिथे पण त्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट चाललाय आणि त्याच्या फ्लॅटच्या किमती खूप आहेत. बालेवाडी, हांडेवाडी, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांचे पुण्यामध्ये प्रोजेक्ट चाललेत. तर हे अशा प्रकारे फसवतात. त्यामुळे सगळ्यांनी एकदा अवश्य विचार करावा. मॅजेस्टिक लँडमार्ककडे घर घेताना आपलं स्वप्नातलं घर, आपला पैसा इथे आपण लावतो, आपला पैसा पाण्यात जातो. असा बिल्डर लोक फ्लॅट बांधून पैसे गोळा करून निघून जातात आणि नंतर सामान्य नागरिकाला अक्षरशः अशा पाण्यामध्ये सोडून जातात. या पाण्याच्या खाली हिरवळ गोळा झालेली आहे. यांनी मला आता सांगितलं या गेटच्या बाहेर विहीर आहे, त्या विहिरीमधलेच हे जिवंत झरे याच्यातनं अक्षरशः सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलाय, त्याच्यातनं अक्षरशः बुडबुडे येऊन बाहेर येत आहेत. ही असली घाणेरडी अवस्था आज जर या मॅजेस्टिक बिल्डरकडनं होत असेल तर या बिल्डरचे अजून जिथं प्रोजेक्ट चाललेत तिथं फ्लॅट बुक करताना जनतेने विचार करावा अशी माझी जनतेलाच हात जोडून विनंती आहे. या आपण त्या बिल्डिंगच्या बाहेर जी काही विहीर आहे ती बघूया. हे बघा, हे इथं विहीर आहे. विहीर मध्ये आपण सिटी पोस्ट चौकामध्ये बघितलं होतं. सिटी पोस्ट ऑफिसच्या आत एक विहीरच्या वर टाकलेला स्लॅब हा डॅमेज झाला होता आणि त्याच्यात ट्रक गेला होता. तर आता ह्या सोसायटीमध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये या विहिरीवर हे चेंबर टाकलेले आहेत. हे चेंबर उघडल्यानंतर याच्या खाली विहीर आहे बघा. आता हे चेंबर उघडत आहेत, ते चेंबर उघडल्यानंतर त्याची गंमत दाखवतो. पाईप टाका, पाईपानं नाही ते पाईप टाका फक्त आडवा तिथे. या चेंबरच्या खाली असलेली विहीर ही चेंबर काढून मोकळी केलेली आहे. या चेंबर विहिरीमध्ये तुम्ही बघताय की पाण्याचे पाईपलाईन टाकलेले आहेत, याच्यातनं मोटरी चालू आहेत. कळलं का? आता ही विहीर जवळपास पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे तुडुंब भरलेली आहे आणि या पाण्याचे जे जिवंत झरे आहेत ते त्या सोसायटीमधल्या पार्किंगमध्ये आत शिरत आहेत. कळलं का? मध्यंतरी मी जसं आता मगाशी म्हटलं की सिटी पोस्ट चौकामध्ये सिटी पोस्ट ऑफिसच्या आतच जर विहिरीवर असंच स्लॅब टाकलेला होता, त्याच्यात एक ट्रक बुडाला होता. आता इथनं रोज जाणं येणं या सोसायटीच्या लोकांचं होणार आहे. चुकून माकून हा स्लॅब खचला तर याच्यात सामान्य नागरिकांच्या गाड्या फसल्या तर त्याच्यात काय एवढं, खाली विहीरच होती असं खासदार म्हणतील का असा प्रश्न पडतो.
विहीर आणि बेसमेंटमध्ये पाणी का गोळा होतंय हे मी तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर या बेसमेंटमध्ये जे पाणी गोळा होतंय ते उपसण्यासाठी सोसायटीला किती लाईट बिल येतं आणि बिल्डर त्यांना ते कॉम्पन्सेशन देतो का, आपण त्याच्याबद्दल बोलूयात. काय तुम्हाला लाईट बिल येतं आणि काय तुम्हाला त्याच्यातनं कॉम्पन्सेशन बिल्डर देतो का? सरासरी आमचं प्रत्येक महिन्याला लाईट बिल हे 4 ते 4.5 लाख रुपयापर्यंत जातं, ज्याच्यामध्ये ॲव्हरेज आमचं सोसायटीचं कॉन्ट्रीब्युशन जे आम्हाला अम्युनिटीचं लाईट बिल येतं ते 1.5 लाख रुपये आहे. बरं. बाकीचं लाईट बिल हे आम्हाला बिल्डरला वारंवार पाठपुरावा करावा लागतो की हे लाईट बिल आम्ही याचं सोसायटी म्हणून भरू शकत नाही, तर हे आलेले विहिरीचं पाणी पार्किंगला हे बिल्डरचं कंस्ट्रक्शन फॉल्ट आहे. पण अतिरिक्त आलेले विजेचं जे बिल आहे ते सोसायटी भरणार नाही, याला पूर्णतः बिल्डर जबाबदार आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक महिन्याला त्याला पूर्ण वर्किंग द्यावं लागतं की आमचं सोसायटीचं कंझम्पशन किती आणि तुझं अतिरिक्त वापरलेल्या मोटरीचं कंझम्पशन किती, याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला 15 ते महिना जातो. तेव्हा कुठेतरी तो त्याचं कॉन्ट्रीब्युशन सोसायटीच्या अकाउंटमध्ये देतो. मागच्या महिन्यात असं झालं की त्यांनी कॉन्ट्रीब्युशन लेट दिल्यामुळं अक्षरशः MSCBचे लोक इलेक्ट्रिसिटी कट करायला आले होते. आम्ही त्या ऑफिसरच्या अक्षरशः पाया पडलो की आजचे दिवस तरी आम्हाला वेळ द्या, 2 दिवसाची मुदत द्या, आम्ही हे लाईट बिल लवकरात लवकर भरतो. प्रत्येक महिन्याला हा पाठपुरावा करणं आम्हाला याचं सभासद म्हणून तरी शक्य नाही. आम्ही त्याला वारंवार हेच सांगतोय की बिल्डरनी याच्यावरती परमनंट सोल्युशन द्यावं, जेणेकरून आम्हाला ह्या पाण्याचा म्हणा किंवा इलेक्ट्रिक एक्स्ट्रा लाईट बिलचा आमच्यावरती ताण पडणार नाही. बरोबर. सर्वसामान्य नागरिक एखाद्या दुकानदाराकडनं किंवा एखाद्या व्यावसायिकाकडनं फसला की सामान्य नागरिकाच्या काय भावना असतात त्या भावना आता त्या व्यक्तीने व्यक्त केलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सोसायटीला जे लाईट बिल येतं याचं कॉम्पन्सेशन मिळवण्यासाठी पण सोसायटीला बिल्डरच्या पायात म्हणजे अक्षरशः लोटांगण घालावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. सोसायटीला लाईटचा सप्लाय करणारं हे सगळं कंट्रोल रूम आहे. याच्यामध्ये गंमत अशी आहे की याच्यात वॉटर लिकेज आहे आणि या वॉटर लिकेजमुळे अक्षरशः खाली पाणी आहे बघा, हे बघा, आणि या केबल वगैरे अशा सगळ्या उघड्यावर पडलेल्या आहेत. हे सगळं पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये या केबल अशाच उघड्यावर आहेत. अशा उत्तम क्वालिटीचं जर काम हा बिल्डर करत असेल, चुकून माकून या शॉर्ट सर्किट झाला आणि या बिल्डिंगमध्ये खूप मोठा जर लाईटचा स्फोट झाला तर इथल्या जनतेचं काय होईल याची कुठलीही काळजी बिल्डर घेत नाही. सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये आलोय, इथे WTP प्लांट आहे आणि ROचा पण प्लांट आहे. नेमकं याच्याबद्दल ही माहिती देतात ते ऐका. हा प्लांट यांनी बनवलाय जमिनीच्या खाली, क्लब हाऊसच्या खाली. इथं दरवर्षी खूप सारं पाणी जमा होतं. इथं खाली जाण्यासाठी यांनी लोखंडी जिना बनवलाय, जो जिना नेहमी सडतो आणि अक्षरशः जीव धोक्यात घालून इथं हे कर्मचारी काम करतात. आम्ही वारंवार याची तक्रार यांच्याकडे केली की हा जिना तुम्ही आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा बनवून द्या, आणि हे नुसते उडवारीचे उत्तर देतात की हा आम्ही आता बनवू, नंतर बनवू. कलर मारून देतात, फक्त रंग मारून देतात. आणि अक्षरशः खाली अग्निशामक यंत्रणा आहे जी लाखो रुपयांची संपत्ती आहे यांची, ती सगळी पाण्यामध्ये सडलेली आहे. या सोसायटीमधल्या लोकांचे प्रॉब्लेम सुटावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. या सोसायटीच्या लोकांना देवानी नाही बिल्डरने न्याय द्यावा. काय म्हणणं आहे तुमचं? हा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? बिल्डरांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून बाबा पाव यांना, एकदा तू पावला ना तर यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील.